नमस्कार मित्रांनो, युवराज अकॅडमी 24 या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। तर मित्रांनो, आज आपण आरोग्य सेवक पदासाठी जी काही लेखी परीक्षा होणार आहे यामध्ये तांत्रिक प्रश्न 40 विचारले जातात। तर हे तांत्रिक प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत, कारण की 100 पैकी 40 प्रश्न हे तांत्रिक प्रश्नावर विचारले जातात। तर त्यामुळे तांत्रिक प्रश्नाला जास्तीत जास्त वेटेज असल्यामुळे आपण तांत्रिक प्रश्नावर जास्तीत जास्त या ठिकाणी फोकस मारणार आहोत। तर हाडामध्ये रिकाम जागा हे तंतुमय पदार्थ असतो। तर हाडामध्ये कोलाजन ह्या नावाचा तंतुमय पदार्थ असतो। ऑप्शन क्रमांक 3 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर। शरीराच्या सर्व भागातील रक्त हृदयाकडे वाहून आणणाऱ्या रक्तवाहिन्यांना रिकाम जागा असे म्हणतात। तर शरीराच्या सर्व भागातील रक्त हृदयाकडे वाहून आणणाऱ्या रक्तवाहिन्यांना शिरा म्हणजे नीला असे म्हणतात। ऑप्शन क्रमांक 4 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर। मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी रिकाम जागा आहे। तर मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी यकृत ही आहे। केंद्र सरकारने कोणत्या साली राष्ट्रीय ग्रामीण अभियान सुरू केले? तर केंद्र सरकारने 2005 साली राष्ट्रीय ग्रामीण अभियान सुरू केले। ऑप्शन क्रमांक 2 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर। पुढचा प्रश्न पहा, महाराष्ट्रात शासकीय रुग्णवाहिका सेवा या नंबरवर फोन केल्यास उपलब्ध होते। तर महाराष्ट्रात शासकीय रुग्णवाहिका सेवा ही 108 या क्रमांकावर फोन केल्यास उपलब्ध होते। ऑप्शन क्रमांक 4 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर। दुधातील शर्करेचे नाव काय? तर दुधातील जी काही शर्करा आहे तिचे नाव आहे फ्रुक्टोज। ऑप्शन क्रमांक 2 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर। लॅक्टोज दुधामध्ये जी काही शर्करा आहे तिचं जे काही आहे शर्करा ती लॅक्टोज आहे। ऑप्शन क्रमांक 3 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर। ऑप्शन क्रमांक 3 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर। फ्रुक्टोज कशामध्ये असते? तर फळामध्ये जी काही शर्करा असते तिला फ्रुक्टोज असे म्हणतात। मुडदूस हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो? तर मुडदूस हा रोग ड जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो। ऑप्शन क्रमांक 4 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर। पुढचा प्रश्न पहा, प्राथमिक आरोग्य सेवा ही संकल्पना रिकाम जागा भरलेल्या परिषदेचे फलित आहे। तर प्राथमिक आरोग्य सेवा ही संकल्पना आल्मा आटा ऑप्शन क्रमांक 2 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर रशियातील आल्मा आटा या शहरामध्ये भरली होती। पुढचा प्रश्न पहा, पुढीलपैकी कुपोषण रोगाचे लक्षण कोणते? तर पुढीलपैकी कुपोषण रोगाचे जे काही लक्षण आहे ते बालकाचे वजन कमी होणे, रक्ताक्षय, डोळे खोल जाणे। तर बालकाचे वजन कमी होणे ऑप्शन क्रमांक 1 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर। पुढचा प्रश्न पहा, इबोला हा रिकाम जागा आहे। तर इबोला हा एक आजार आहे। ऑप्शन क्रमांक 2 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर। महाराष्ट्रात कोणत्या व्यक्तीचा जन्मदिवस हा दृष्टिदान दिन म्हणून साजरा केला जातो? तर डॉक्टर भालचंद्र यांचा दिवस हा महाराष्ट्रामध्ये दृष्टिदान दिन म्हणून साजरा केला जातो। म्हणजेच कधी 10 जून हा दिवस दृष्टिदान दिन म्हणून साजरा केला जातो। भारतातील पहिली महिला डॉक्टर कोण? तर आनंदीबाई जोशी भारतातील पहिली महिला डॉक्टर आहे। ऑप्शन क्रमांक 2 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर। जागतिक एड्स निर्मूलन दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो? तर 1 डिसेंबर हा दिवस जागतिक एड्स निर्मूलन दिन म्हणून साजरा केला जातो। ऑप्शन क्रमांक 3 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर। पुढचे प्रश्न पाहता, जागतिक आरोग्य दिन कधी साजरा केला जातो? तर 7 एप्रिल हा दिवस जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो। ऑप्शन क्रमांक 3 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर। राष्ट्रीय कुटुंब कल्याण कार्यक्रम केव्हा सुरू झाला? तर राष्ट्रीय कुटुंब कल्याण कार्यक्रम हा 1952 मध्ये सुरू झाला। ऑप्शन क्रमांक 1 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर। पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये। मानवामधील विषाणूजन्य रोग कोणता नाही? तर विषाणूजन्य रोग कोणता नाही या ठिकाणी सांगायचं आहे। तर न्यूमोनिया हा जीवाणूपासून होतो, म्हणजे विषाणूपासून न होणारा आजार। ऑप्शन क्रमांक 1 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर। घटसर्प, क्षयरोग, कॉलरा हे आजार कसे आहेत? तर घटसर्प, क्षयरोग आणि कॉलरा हे आजार जीवाणूपासून होणारे आहेत। ऑप्शन क्रमांक 1 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर। पुढचा प्रश्न पहा, मानसिक असंतुलन रिकाम जागाचा परिणाम आहे। तर मानसिक असंतुलन हा ध्वनी प्रदूषणाचा परिणाम आहे। ऑप्शन क्रमांक 1 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर। अतिनील किरणामुळे रिकाम जागा होतो? तर अतिनील किरणामुळे त्वचेचा कर्करोग होतो। ऑप्शन क्रमांक 1 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर। विद्युत आणि चुंबकत्व यातील संबंध रिकाम जागा या शास्त्रज्ञांनी दाखवून दिले। विद्युत आणि चुंबकत्व यातील जे काही संबंध आहेत ते मायकल फेराडे या शास्त्रज्ञांनी दाखवून दिले। ऑप्शन क्रमांक 1 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर। रिकाम जागा प्रकाश जास्त असेल तर आकुंचन होते आणि कमी असेल तर रुंदावते। तर डोळ्याची बाहुली जे काही आपला जो काही प्रकाश म्हणजे जे काही आपला सूर्यापासून जो काही प्रकाश येतो हा जर जास्त असेल तर आपली डोळ्याची बाहुली आकुंचित होते आणि जर कमी असेल तर प्रसारण पावते। ऑप्शन क्रमांक
2 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. संततीत रिकाम जागा ही गुणसूत्राची जोडी असल्यास संतती ही मुलगी असते, तर यक्ष या गुणसूत्राची जोडी असल्यास संतती म्हणजे होणारं बाळ हे काय मुलगी असतं. ऑप्शन क्रमांक 1 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. उत्क्रांतीचा सिद्धांत रिकाम जागा या शास्त्रज्ञाने मांडला, तर उत्क्रांतीवादाचा सिद्धांत चार्ल्स डार्विन म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. गटातील वेगळा शब्द ओळखा. ग्लुकोज, ॲमिनो आम्ले, स्निग्ध आम्ले आणि प्रोटीन्स. तर या ठिकाणी पहा अमिनो आम्ले वेगळा घटक असणार. ऑप्शन क्रमांक 2 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. पाण्याचे पीएच मूल्य किती असते, तर पाण्याचे पीएच मूल्य असते 7. ऑप्शन क्रमांक 3 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. मानवी मेंदूचा अभ्यास कोणत्या शास्त्रात केला जातो, तर मानवी मेंदूचा अभ्यास हा न्यूरोलॉजी. ऑप्शन क्रमांक 1 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. पेसमेकर हे रिकाम जागा त्रास असलेल्या रुग्णासाठी वापरतात, तर पेसमेकर हे हृदयाचा त्रास असणाऱ्या रुग्णासाठी वापरतात. ऑप्शन क्रमांक 2 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. पुढचे प्रश्न पाहता. देवी या रोगावर कोणत्या शास्त्रज्ञाने लस शोधून काढली, तर देवी या रोगावर एडवर्ड जन्नर. ऑप्शन क्रमांक 1 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. त्वचा व त्वचा पेशी यांच्याशी संबंधित असलेला रोग कोणता, तर त्वचा व चेतापेशी यांच्याशी जो काही संबंधित रोग आहे तो आहे कुष्ठरोग. ऑप्शन क्रमांक 3 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. मानवी शरीरातील सर्वात लहान हाड कोणत्या अवयवाशी संबंधित आहेत, तर मानवी शरीरातील सर्वात जे काही लहान हाड आहे ते आहे कानाशी संबंधित. ऑप्शन क्रमांक 1 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. सर्वात मोठा हाड मांडीशी संबंधित आहे. पिण्याचे पाणी शुद्धीकरणासाठी रिकाम जागा वापरतात, तर पिण्याचे पाणी शुद्ध करण्यासाठी क्लोरीन. ऑप्शन क्रमांक 1 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. कोणत्या शास्त्रज्ञाने अनुवंशिकतेचे मूलभूत तत्व शोधून काढले, तर अनुवंशिकतेचा सिद्धांत कोणी मांडला, तर मेंडल या शास्त्रज्ञाने मांडलेले. ऑप्शन क्रमांक 4. शरीराचा तोल सांभाळण्याचे काम कोण करतो, तर शरीराचा तोल सांभाळण्याचे काम लहान मेंदू करतो. ऑप्शन क्रमांक 3 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. हॉस्पिटल प्रमुखाला काय म्हणतात, तर हॉस्पिटल प्रमुखाला डीन असे म्हणतात. ऑप्शन क्रमांक 2 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. रक्तातील तांबड्या पेशीचा नाश होणे हे कोणत्या रोगाचे लक्षण आहे, तर रक्तातील तांबड्या पेशीचा नाश होणे हे मलेरिया रोगाचे लक्षण आहे. ऑप्शन क्रमांक 2 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. आधुनिक परिचारिकेचे जनक कोण आहे, तर आधुनिक परिचारिकेचे जे काही जनक आहेत ते आहेत फॅरिन नाइटिंगेल. ऑप्शन क्रमांक 2 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. आणि 12 मे हा दिवस जागतिक परिचारिका दिन म्हणून साजरा केला जातो. जीवनसत्व क कोणत्या फळात सर्वाधिक असते, तर जीवनसत्व क हे आवळा या फळामध्ये सर्वाधिक प्रमाणात असते. ऑप्शन क्रमांक 1 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. शय्यावर्ण म्हणजे काय, तर शय्यावर्ण म्हणजे बेड शुअर म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न पहा. रक्ताच्या प्रत्येक घन मिलीमध्ये रिकाम जागा लोहित रक्तकणिका असतात, तर रक्ताच्या प्रत्येक घन मिलीमध्ये 50 ते 60 लक्ष एवढ्या लोहित कणिका असतात म्हणजे तांबड्या पेशी असतात. प्रौढ मानवाच्या मेंदूचे वजन सुमारे रिकाम जागा असते, तर प्रौढ मानवाच्या जे काही मेंदू आहे मेंदूचे वजन 1300 ते 1400 ग्रॅम असते. ऑप्शन क्रमांक 3 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. दुसऱ्याच्या मनातील जाणारा याला काय म्हणतात, तर दुसऱ्याच्या मनातील जो काही जाणतो त्याला मनकवडा. ऑप्शन क्रमांक 4 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. कर्रेचे पाणी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत, तर आचार्य आत्रे हे कर्रेचे पाणी या पुस्तकाचे लेखक आहे. योग्य वाक्प्रचार ओळखा. साप आणि मुंगूस एकमेकांना पाण्यात पाहतात म्हणजे ऑप्शन क्रमांक पहा पाण्यात पाहतात म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. कवी ग्रेस यांचे मूळ नाव काय, तर कवी ग्रेस यांचे मूळ नाव पहा. या ठिकाणी कवी ग्रेस यांचे मूळ नाव आहे माणिक गोडघाटे. ऑप्शन क्रमांक 4 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. चुकीची जोडी असणारा पर्याय ओळखा. गीता रामायण गदी मांडगुळकर, गीता रहस्य लोकमान्य टिळक बरोबर आहे. भावार्थ दीपिका वामन पंडित चुकीचं आहे. गीताई विनोबा भावे हे सुद्धा बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी जर पाहिलं तर भावार्थ दीपिका वामन पंडित यांची नाही, तर भावार्थ दीपिका संत ज्ञानेश्वराचे. भावार्थ दीपिका म्हणजे ज्ञानेश्वरी. म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 असणार या ठिकाणी चुकीची जोडी. मनीचा अर्थ ओळखा. एकाला उद्देशून पण दुसऱ्याला लागेल असे बोलणे म्हणजे काय, तर लेकी बोले सुने लागे. ऑप्शन क्रमांक 4 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. खालील प्रश्नातील संधियुक्त शब्दाचा योग्य पर्याय निवडा. आता अध प्लस पतन म्हणजे अधोपतन. ऑप्शन क्रमांक 3 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. कोण आले ते मला माहीत नाही. खालील योग्य विरामचिन्ह ओळखा. तर कोण आले ते मला माहीत नाही, तर यामध्ये पहा प्रश्नार्थक चिन्ह येईल. ऑप्शन क्रमांक 2 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. कोण आले ते मला माहीत नाही, तर या ठिकाणी खालील वाक्यातील योग्य विरामचिन्ह ओळखा. तर या ठिकाणी येईल पहा मित्रांनो, म्हणजे प्रश्न नाही विचारा तर पूर्ण विराम येईल. प्रश्न विचारलेला नाही त्यामुळे याची प्रश्नचिन्ह नाही तर पूर्ण विराम हे चिन्ह येणार आहे. म्हणजे या ठिकाणी पहा
प्रश्न चिन्ह म्हणजे पूर्ण विराम चिन्ह म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. एखादा जर प्रश्न असं जर असतं त्या ठिकाणी कोण आहे तर त्यावेळेस ते प्रश्नचिन्ह असतं. आणि उद्गारवाचक चिन्ह मनातले भाव दर्शवायचे असेल तर ते उद्गारवाचक चिन्ह असतं. या ठिकाणी फक्त आपल्याला वाक्य विचार सांगितलेलं आहे म्हणजे कोण आहे ते मला माहीत नाही म्हणजे या ठिकाणी पूर्णविराम येणार. खालील प्रश्नातील नपुंसकलिंगी शब्द ओळखा. तर तो मोर, तो कावळा, तो पोपट आणि ते बदक म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 असणार नपुंसकलिंगी. ज्याच्या अगोदर तो लागतो ते पुल्लिंगी, ज्याच्या अगोदर ती लागते ते स्त्रीलिंगी आणि ज्याच्या अगोदर ते लागते ते नपुंसकलिंगी म्हणजे ते बदक. ऑप्शन क्रमांक 3 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. खालीलपैकी प्रशंसादर्शक केवळ प्रयोगी अव्यय कोणते. तर प्रशंसादर्शक म्हणजे पहा जसं की शब्बास आहे, वाह आहे, छान छान आहे म्हणजे पहा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. प्रशंसादर्शक म्हणजे काय, स्तुती करणे. आम्ही नियमित योगासने करतो वाक्यातील काळ ओळखा. आम्ही नियमित योगासने करतो तर हा असणार रीती वर्तमान काळ म्हणजे नियमित घटना जर असेल तर ती रीती वर्तमान काळात जाते. ऑप्शन क्रमांक 4 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. गुरुजींचा आदर करावा अर्थ न बदलता वाक्य नकारार्थी करा. तर पहा अर्थ न बदलता म्हणजे गुरुजीचा आदर करावा म्हणजे या ठिकाणी वाक्य काय होणार, गुरुजीचा अनादर करू नये म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. गुरुजनांचा आदर का करू नये, गुरुजनांचा आदर करावा, गुरुजनांचा आदर करू नये, गुरुजनांचा आदर करू नये म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. रिकाम्या जागी योग्य अलंकारिक शब्द ओळखा. अतिशय गरीब मनुष्याला काय म्हणतात. तर अतिशय गरीब मनुष्याला सांबाचा अवतार म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. अतिशय गरीब मनुष्याला सांबाचा अवतार असे म्हणतात. तर अशा प्रकारे आपण एकूण 40 जे काही तांत्रिक प्रश्न होते 40 तांत्रिक प्रश्न पाहिले आणि प्लस मराठीचे जे काही 15 प्रश्न ते मराठीचे 15 प्रश्न या व्हिडिओच्या माध्यमातून केवळ आपण 15 मिनिटांमध्ये पाहिले. तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला जर काही मला सजेशन द्यायचं असेल किंवा तुम्हाला व्हिडिओविषयी काही सुधारणा असतील किंवा तुमचं काही जर मत असेल या व्हिडिओच्या दृष्टिकोनात तर तुम्ही बिंदास आपला एक सहकारी मित्र म्हणून युवराज अकॅडमी 24 या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की तुम्ही कमेंट करू शकता. तुमच्या कमेंटचं युवराज अकॅडमी 24 या चॅनलच्या कमेंटमध्ये तुमच्या कमेंटचं स्वागत आहे. त्यामुळे मित्रांनो तुमचं जर काही सजेशन असेल, तुमचा जर काही सल्ला असेल तर तुम्ही नक्कीच मला आपला एक सहकारी मित्र म्हणून या ठिकाणी देऊ शकता. तर मित्रांनो या ठिकाणी आपण थांबूयात. आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. थँक्यू, धन्यवाद.